मित्रो, तशी ही गालिब यांची एक सुप्रसिद्ध सी गझल आहे बरं का. ती गझल आहे, दर्दे मिन्नत कशे दवा न हुआ, दर्दे मिन्नत कशे दवा न हुआ, मन अच्छा हुआ बुरा न हुआ. तसं पाहता या 10 शेर असलेल्या या गझलेचा प्रत्येक शेर असा अफलातून आहे. एका वेगळ्याच प्रकारचा सूर या संपूर्ण गझलमध्ये तुम्हाला सापडतो. अर्थात ती गझल म्हणजे काय, त्याच्यामध्ये गालिब प्रेमाचा नेमका कोणता सूर तुम्हास देतात वगैरे हे सर्व बोलण्याचा हा काही प्रसंग नाही किंवा तो आमचा विषय नाही. आपण काय करत आहोत, गालिब यांच्या गझलेमधला एखादा शेर घेत आहोत आणि त्या शेरच्या अनुषंगानं जी काही विचारचक्र तुमच्या मनामध्ये येतील ती विचारचक्र आपण काय करत असतो, आपणाशी शेअर करत असतो. त्यामुळे ही गझल मला तशी खूप आवडते. एक सांगतो, ही गझल तशी खूपच प्रसिद्ध आहे. खूप लोकांनी ही गझल गायलेली पण आहे. त्यातल्या त्यात सोमेश माथुर यांनी ही जी गझल गायलेली आहे ती मला तशी खूप आवडते बरं का. बऱ्याचदा लूपवरती टाकून ती मी तासन तास ऐकत असतो. तर या गझलमधला 5 नंबरचा जो शेर आहे ना, तो मला खूप असा भावतो, तो खूप मला आवडतो. तर तो 5 नंबरचा जो शेर आहे तो शेर असा आहे, है खबर गर्म उनके आने की, है खबर गर्म उनके आने की, आज ही घर में बोरिया न हुआ. मला वाटतं मित्रो, गालिब यांच्या गझला म्हणजे एका टोपलीत टाकलेली अशी रत्न आहेत. अगदी आपसुकच तुमचा हात पडला तर एखादं बेशकिमती रत्न तुमच्या हातामध्ये येतच येतं. एवढं समृद्ध लिखाण गालिब यांनी केलेलं आहे. तर हा जो आपला काही शेर आहे, है खबर गर्म उनके आने की, है खबर गर्म उनके आने की, आज ही घर में बोरिया न हुआ. या शेरमध्ये प्रेमी आणि प्रेमिका यांच्यामधली जी एक आर्थिक दरी आहे किंवा ज्याला आपण बऱ्याच वेळा माली हालत म्हणतो, याचं चित्र स्पष्टपणे गालिब यांनी रेखाटलेलं दिसतंय तुम्हाला. तसं विचार केला तर प्रेम हा तसा काही माली हालत विचारात घेण्यासारखा विषयच नाही आहे. बऱ्याच वेळा स्वप्नरंजनाच्या माध्यमातून का असेना, पण प्रेमाच्या पूर्ततेचे अनेक असे दाखले आपणास देता येतील. पण थोडासा खोल विचार करून पाहिलं की आपल्या एक लक्षात येईल की प्रेमाच्या या सर्व गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा आणि बहुतेक वेळा आणि खूप वेळा प्रेमी हा गरीब आणि प्रेमिका ही नेहमीच श्रीमंत असते. आता श्रीमंत असते म्हणजे काय? श्रीमंत असते म्हणजे ती तारे आणि तारका आपल्या पर्समध्ये ठेवते आणि यानं मात्र दगड गोट्यांबरोबर आपला डाव मांडलेला असतो. ती ढगांची गप्पा मारत मारत अगदी विमान प्रवास करत असते आणि हा मात्र कुठल्याशा एखाद्या बस स्टॉपवर बसची वाट पाहत असतो. तिचा ऐवज म्हणजे ॲपल मोबाईलचं अगदी लेटेस्ट मॉडेल आणि हा आपला जुना पुराणा सॅमसंगच वापरत असतो. पण मित्र या दिसणाऱ्या आर्थिक दरीच्या पलीकडे एक वैभवाचं शिखर असतं आणि ते शिखर असतं प्रेमाचं, ते शिखर असतं स्वप्नांचं. त्यामुळेच तर तिच्या बाबतीतली प्रत्येक खबर कशी गर्म असते. है खबर गर्म उनके आने की, पण हाय आज ही घर में बोरिया न हुआ. गालिब अगदी किती सहजगत्या स्वप्न आणि वास्तव्यांचा मेळ या ओळीमध्ये साधतात. ती तुमच्या घरी येणार आहे तसा म्हटलं तर विषय एकदम साधा आहे. पण जर एखाद्या प्रेमात असलेल्या माणसाचा विचार केला आणि त्याच्या दृष्टिकोनातून आपण याचा विचार केला तर मित्र हो, ते कधीच इतकं सोपं नसतं. तिच्या येण्यामध्ये निश्चितता नाही हे खरं आहे. ते येईल किंवा कदाचित ते येणार सुद्धा नाही आहे. खबर मात्र ती येण्याची गर्म आहे. ती प्रत्यक्ष आल्यानंतर कदाचित गालिबच्याच एका दुसऱ्या शेरमध्ये जसं म्हटलं जातं, कभी हम उनको कभी अपने घर को देखते हैं, अशी ही अवस्था होईल. पण सध्या तर येणार आहे. हवा तो गर्म है, खबर तो बॉस गर्म है.
या चराचरातले सर्व रंग असे वेचून त्यानं तिच्या येण्याचं एक आकर्षक असं चित्र रेखाटलेलं असतं. पण ती आलीच नाही तर ठीक आहे, पण तिच्या येण्याची हवा मात्र गरम आहे. एखादी गोष्ट घडणे आणि ती घडण्याची शक्यता याच्यामधला जो काही ग्रे भाग आहे, या दोन्ही गोष्टींमधली मनाची जी काही हुरहुर आहे, गालिब अगदी सहजपणे ते पकडतात. मित्रो, तसा विचार केला तर प्रेमाचं विश्व हेच मुळात मनाचं विश्व आहे. या विश्वाच्या सुपरफिशियल किंवा अगदी वरवरच्या स्तरावर तशी मनाला काहीच किंमत नाही. सिनेमामध्ये असेल किंवा प्रत्यक्षात असेल, पण प्रेम जाणीवांचे प्रसंग आपण नेहमीच पाहतो किंवा फार तर बघतो. कोरियात सदा मंगल म्हणायच्या अगोदर काही क्षण झालेली एक तीव्र जाणीव असते, ती आपली आयुष्य बदलून टाकते, कारण तिथे सोबती किंवा पार्टनरच बदललेला असतो. कधी कधी आपण बघतो ही कबूल व्हायच्या जागी ना 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 म्हणत भावविभोर होणारी रडणारी मंडळी आपल्या लक्षात येते. मित्र, आपणास प्रचंड अशा आवडणाऱ्या व्यक्तीमध्ये ती हरवण्याची एक भीतीही दडलेली असते. त्यालाच सायकोलॉजीमध्ये थॅनाफोबिया असंही म्हटलं जातं. त्याची हजारो शेकडो अशी कारणं असू शकतात. ती सोबत नसण्याच्या एका असुरक्षिततेतून मग सुखाची एक व्याख्या सुरू होते आणि मग त्या व्यक्तीला आपल्याकडे जे काही बेस्ट असेल ते द्यावं, ते तिला सादर करावं, ही भावना अशी वाढीस लागायला लागते. तिच्या वाट पाहण्यामध्ये मग मन झुरू लागतं, मन कसं विडपिसं होतं. मग तिथं ओठावरती गाणी सुद्धा यायला लागतात. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, किंवा अगदी दुसरं मला एक अत्यंत आवडणारं गाणं, एहसान तेरा होगा मुझ पर दिल चाहता है ओ कहने दो मुझे तुमसे मोहब्बत हो गई है मुझे. किंवा अगदी हे जरी गाणं असलं तरी काय हरकत नाही, तुम आ गए हो. मला गाणं गाता येत नाही, पण थोडंसं टॉलरेट करा यार. सगळेच जण काही चांगली गाणारे थोडेच असतात. तुम आ गए हो नूर आ गया है टाडा टाडा है, किंवा जो तुमको हो पसंद वही बात करेंगे, जो तुमको हो पसंद वही बात करेंगे. अशी कित्येक हिंदी गाणी सहजपणे अगदी तुमच्या ओठावरती रुळू लागतात. हे एवढ्यापुरतं थांबत नाही मित्र, हे एवढ्यापुरतं थांबत नाही. ज्यावेळी ती येणार असते किंवा ती येण्याची शक्यता निर्माण झाली असते, त्यावेळी घरामधले सोफे असतील, घरामधले पडदे असतील, अगदी घर साफ करायची मोहीमसुद्धा हाती घेतली जाते. माझ्या मनामध्ये असं कधी कधी एक विचार येतो ना, की आपली जी राष्ट्रीय स्वच्छता मोहीम आहे ना, ही जर याच्याबरोबर जोडली तर काय होईल, तर सगळं राष्ट्र कसं अगदी स्वच्छ होऊन जाईल. व्हेरी बॅड आयडिया DM, व्हेरी बॅड आयडिया. म्हणजे उगीच नको त्या आयडिया देत जाऊ नका. तर महत्त्वाचं असं, या शेवटच्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये गालिब आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतात. है खबर गर्म उनके आने की, है खबर गर्म उनके आने की. आणि जी दुसरी आणि जी शेवटची ओळ आहे ती ओळ आहे, आज ही घर में बोरिया न हुआ. या दुसऱ्या ओळीमधली जी बोरिया आहे त्याची सर तुमच्या गादीलाही येणार नाही किंवा तुमच्या उंची आणि 5 स्टार अम्युनिटी सुद्धा येणार नाही. हा जो काही बोरिया आहे तो जसा परिस्थिती दर्शवतो तसाच एक भावही दर्शवतो. मला एकदा ना माझ्या लहान मुलीने विचारलं, पप्पा मुझे बोलो कि पंजाब में सूखी रोटी खाते हैं क्या. त्यावर मी तिच्याकडे पाहिलं आणि तिला म्हटलं की वाय आर आस्किंग मी दिस क्वेश्चन.
यावरती म्हणाली, ओ ओ जो गाना है ना, सुखी सुखी रोटी तेरे हाथों की खाकर आया मजा बडा. मी क्षणभर विचार केला की अच्छा है की वो बच्चा है. पण कधीतरी बॉस माणूस मोठं होणारच ना. खरं तर तिला आईच्या हातची तूप लावलेली कडक चपाती थोडीशी चटणीबरोबर खायची सवय आहे. तिला असा नेहमी प्रश्न पडत होता की सुखी रोटी. आता सुखी रोटीचं गणित तिला काय कळायला नव्हतं. त्यामुळेच तिने मला नेमका प्रश्न विचारला होता की पप्पा, पंजाब में सुखी रोटी खाते हैं क्या. बाकीचं जे काय असेल ते असेल, पण याच्यामध्ये माझ्या दृष्टीनं ना मला एकच प्रश्न महत्त्वाचा वाटतो, आणि तो प्रश्न म्हणजे आज ही घर में बोरिया न हुआ. काश मी तिच्यासाठी आज उत्तमातली उत्तम व्यवस्था केली असती. पण आज माझ्या घरात ती आल्यानंतर मला तिच्यासाठी अंथरायला साधा बोरियाही नाही. हाय रे तेरी किस्मत. पण मित्र, खरं तर प्रेम असलं तर त्यानं काहीही फरक पडत नाही बरं का. पण प्रेमामधलं प्राधान्य हे वेगळंच असतं. तिथे ना माणूस हवेच्या गंधाने असं गंधित होतो. तिथे एखाद्याच्या केवळ असण्यानं त्याला सर्व कस्तुरीचं रान दिसायला लागतं, किंवा एखाद्या कुठल्याशा पुण्याईचं फळ म्हणून माणसाला आयुष्यभर एखादी साथ लागते. नांगरलेल्या काळ्या भुईत हवा हवासा असा ओला भेटतो. आणि हे सर्व नाकारणारी जी माणसं असतात ना, हे नाकारणारी माणसं फक्त प्रेमाचं नाटक करू शकतात, आयुष्यात कधीच प्रेम करू शकत नाहीत. प्रेमाचं संचित सर्वांनाच मिळतं असं नाही. प्रेमाचं संचित सर्वांनाच मिळतं असं नाही. म्हणून तर म्हटलं जातं की प्यार के लिए कुछ खास दिल मकसूद किए जाते हैं. अशा अर्थाचा एक शेर आहे, आणि अगदी तेच खरं आहे. प्रेमाची आंधळी कोशिंबीर कोणाच्या वाट्याला येईल काही माहीत नाही. पण जे वाट्याला आलं ते प्रेम समजून आपलं आयुष्य व्यतीत करणारी माणसं खरं तर खऱ्या अर्थानं खूप शहाणी म्हणायची. पण गालिब यांनी प्रेम या संकल्पनेचा असा वरवर विचार न करता खूप खोलवर जाऊन विचार करला. म्हणूनच आणि केवळ म्हणूनच त्यांचे विचार हे खूप कालातीत होऊन गेले. कबरीमध्ये किंवा सरणावरती जे सरतं, कबरीमध्ये किंवा सरणावरती जे सरतं तो व्यवहार किंवा ती जगाची फार तर रीत म्हणता येईल. आणि याच्याही पलीकडे जाऊन जे उरतं ते म्हणजे खरं प्रेम. ते प्रेम छोटं असेल, छोटं जरी असलं ते तरीसुद्धा ते विश्वव्यापी आहे. आणि हाच खऱ्या अर्थानं प्रेमाचा विजय आहे मित्रो. त्यामुळं बोरिया असेल किंवा बोरिया नसेल यानं काय फरक पडतो बॉस. अपने बस दिल तो है उसके लिए बिछाने के लिए. जाऊ दे, आपण असंच पुढचा एखादा शेर घेऊया. गालिबच्या कुठल्याही शेरच्या बाबतीमध्ये एखादा शेर घेऊन एखाद्या शिडीसारखा आपण त्या गोष्टीवरती, त्या विचारावरती चढायचा आपण प्रयत्न करूया. जे काही मनामध्ये विचार येतील, जे काही इकडचे तिकडचे जे काही विचार येतील ते विचार आपण सर्वजण आपण एकमेकाबरोबर शेअर करूया. आणि अशा पद्धतीनंच गालिबची ही जी काही सिरीज आहे ती आपण पुढे घेऊन जाऊया, मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला असंच वाटतं ना? ठीक आहे, लेट अस बी टुगेदर देन. थँक्यू.